फॅट लॉस करताना बिगिनर्स लोकांना या गोष्टी माहित नसतात म्हणून त्यांना फॅट लॉस खूप अवघड वाटतं. तर तुमचे जे मेंटेनन्स कॅलरी असतात ना दिवसाचे, त्यातून तुम्ही 500-550 कॅलरी जर डिफिशिट मध्ये राहिले ना, तुम्ही 2 आठवड्यात 1 kg ऑफ फॅट आरामात बर्न करू शकाल. तर हे डिफिशिट मध्ये कसं राहायचं, डिवाइड करून राहायचं. पूर्ण फूड मधून डिफिशिट नाही जायचं. फूड मध्ये एक 300 कॅलरी, वर्कआउट मधून एक 200-250 कॅलरी. मी स्वतः जिम करत नाही, तुम्ही वर्कआउट कोणती फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला जी आवडत असेल ती, हे बघा, मी स्वतः जिम करत नाही, मी योगा करतो. फक्त तुमच्या वर्कआउट मध्ये एक 250 कॅलरी बर्न करा आणि 300 कॅलरी अशा फूड मधून डिवाइड करून, म्हणजे असं डिवाइड करून तुम्ही 500-550 कॅलरी दिवसाच्या मायनस मध्ये राहा. तर तुमचा आरामात बॉडी फॅट निघून जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की प्रोटीन इंटेक प्रॉपर झाला पाहिजे. तर प्रोटीन इंटेक किती घ्यावा, तर आपल्या बॉडी वेटला 1.6 ने मल्टिप्लाय करून जे आन्सर येईल तेवढे ग्राम प्रोटीन तुमचे पर डे इंटेक असणार आहे. जर तुम्ही तसं करत असाल तर तुमचं फॅट लॉस होईल, फक्त मसल लॉस न होता मसल उलटा अजून बिल्ड होईल. तर अशाच अजून व्हिडिओसाठी मला फॉलो करा. हर हर महादेव.